नमस्कार. दासबोध दर्शनमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझं नाव दीपाली देशपांडे आणि आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोधाचा अगदी थोडक्यात परिचय. गेल्या वेळेला आपण पहिल्या दशकातला पहिला समास बघितला. आता आपण या वेळेला बघणार आहोत पहिल्या दशकातला दुसरा समास. हा आहे गणेशस्तवनाचा समास. कोणत्याही गोष्टीची सुरुवात गणपतीच्या पूजेनं करण्याची भारतीय परंपरा आहे. ही समर्थांनीही पाळली आहे. पण अशी प्रथा का पडली असावी याचं उत्तर अगदी पहिल्याच ओवीत समर्थ देतात. ते असं म्हणतात, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आपल्या साधनेचं फळ देणारा, आपल्या मनातला गोंधळ अज्ञान सगळं दूर करणारा म्हणजेच बोधरूप असा हा गणपती आहे. मग त्याची आराधना का करायची? तर त्यानं माझ्या अंतरात माझ्या मनामध्ये वास्तव्य करावं आणि मी हे जे दासबोध सांगण्याचं काम हाती घेतलेलं आहे ते अगदी नीट अर्थपूर्ण पार पडावं असं समर्थांना वाटतं. म्हणून ते असं म्हणतात, माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी. आता इथं समर्थ अगदी नम्र आहेत. ते असं म्हणतात, माझ्यावर गजाननानं कृपेचा कटाक्ष टाकावा आणि माझ्यासारख्या वाक्शून्याला बोलायला मदत करावी. समर्थ स्वतःला वाक्शून्य म्हणवून घेतात. माझं वाक्शून्यास वदवावे असं म्हणतात. वाक्शून्य म्हणजे कोण? तर ज्याला वाणी नाही किंवा ज्याची वाणी योग्य ते हवं ते प्रकट करू शकत नाही तो म्हणजे वाक्शून्य. आता समर्थांनी स्वतःला असं म्हणवून घेणं म्हणजे विनयशील असण्याची अगदी कमाल आहे. पुढे या समासात समर्थ गणपतीच्या रूपाचं आणि गुणांचं वर्णन करतात. एक अत्यंत सुंदर असं शब्दचित्र ते आपल्या डोळ्यासमोर रेखाटतात. काही शब्द तर इतके समर्पक आहेत की आपल्या डोळ्यासमोर अगदी कृती उभी राहावी. जसं सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत. आता या डुल्लत शब्दानं त्या गजाननाची नेमकी चाल हालचाल आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. किंवा लवलवीत फडकावी फडई फडई कर्ण थापा. आता या फडई फडई मधनं त्या कानांची नुसती हालचाल नव्हे तर होणाऱ्या नादाचीही अनुभूती होते. अगदी साक्षात दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. डुल्लत चालणाऱ्या मदोन्मत्त गणेशाचे कान फडफड असा आवाज करतायत. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की ज्याच्यातून त्या गजाननाचं रूप मूर्तिमंत आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. जसं चतुर्भुज लंबोदर कासे कासीला पीतांबर फडके दोंदीचा फणीवर दुधुक्कार टाकी. चतुर्भुज म्हणजे 4 हात असणारा हा गणपती आहे. त्यानं पीतांबर नेसलेला आहे आणि त्याच्यावर एक फणीवर म्हणजे नाग आहे जो दुधुक्कार करतो आहे. आपल्या डोळ्यासमोर अगदी त्या गजाननाचं रूप साक्षात उभं राहतं. समर्थांची भाषा अतिशय सहज आणि सरळ आहे आणि त्यामुळंच दृश्य साक्षात उभं करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. या समासात त्यांनी केलेलं गणेशाचं रूप गुणवर्णन पुन्हा पुन्हा वाचावं. भाषेचं एक आगळंच सौंदर्य आपल्यासमोर प्रतीत होतं. मुळात गणपती ही संकल्पनाच अत्यंत रसरशीत आहे. म्हणजे सामर्थ्य आणि सुबत्ता यांचं प्रतीक असणारं हत्तीचं मुख आणि 14 विद्या आणि 64 कला यांचं अधिष्ठान असणारं संपूर्ण मानवी शरीर असं इतर देवतांपेक्षा वेगळं काहीसं प्रबळ असं या गणपतीचं रूप आहे. म्हणजे विद्या आणि कला आत्मसात करून सामर्थ्य आणि सुबत्ता प्राप्त करून घेता येते याचं प्रतीक म्हणजे गणपती. म्हणूनच कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला या गणपतीची पूजा करायची, त्याचे आशीर्वाद घ्यायचे म्हणजे त्या कार्याचं लक्ष आणि मार्ग दोन्हीही निश्चित व्हावं. म्हणूनच समर्थांनी दासबोधात सुद्धा अगदी सुरुवातीलाच त्या गणपतीचं रूप गुणवर्णन करून त्याचे आशीर्वाद मागितले आहेत. ते असं म्हणतात, ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. आपणही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे कुठलं काम अगदी मनापासून करत असू त्यासाठी ते डोळ्यासमोर ठेवून विद्या प्राप्त करावी, त्याच्यामध्ये कलेचं लालित्य आणि भावना असावी म्हणजे सामर्थ्य आणि सुबत्ता नक्की लाभेल.
दासबोध असा आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये मार्गदर्शन करतो. हा होता दासबोधाच्या पहिल्या दशकातला दुसरा समास. आता पुढच्या वेळेला आपण शारदा स्तवनाचा तिसरा समास बघणार आहोत. पण त्याआधी दासबोध दर्शनला सबस्क्राईब करा आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी.